महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिथे 187 पेक्षा जास्त प्रकारच्या देशी वनस्पती आहेत, जिथे जवळजवळ 183 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आहेत, जिथे 53 पेक्षा जास्त प्रकारचे कोळी आहेत, इथे 4 प्रकारच्या मधमाशा, 6 प्रकारचे बेडूक आणि 6 प्रकारच्या गोगलगाई सुद्धा आहेत. इथे 52 पेक्षा जास्त प्रकारचे आंबे आहेत आणि 52 पेक्षा जास्त प्रकारची फुलपाखरं सुद्धा. इथे केळी, पेरू, अननस, फणस, जाम, तुती अशा 20 पेक्षा जास्त प्रकारची फळझाडं आहेत, जिथे एकाच जागी 30 दिवसाची पालेभाजी, 60 दिवसाची वेल, 90 दिवसाची फळभाजी आणि त्याच सोबत येणारं कंदमूळ अशी मल्टीलेअर मल्टी क्रॉपिंग होते. असं ठिकाण जे असंख्य रानभाज्यांचं, असंख्य मुंग्यांचं, शेकडो किडींचं आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या करोडो जीवांचं वस्तीस्थान आहे. अशी जागा जिथली सुपीक माती तिच्या मालकाने विटा बनवण्यासाठी 30 वर्षांपूर्वीच विकली होती. इथे पर्यटन तर होतच, परंतु ज्या कल्चर बरोबर मी ॲग्री केलेलं आहे असं ॲग्रीकल्चर देखील शिकवलं जातं. आणि ही जागा दुसरी तिसरी कुठली नसून माझे गुरु राजेंद्र भट यांनी बदलापूरमध्ये फुलवलेलं त्यांचं 5 एकरचं निसर्गमित्र नावाचं शेत. ही माहिती ऐकून तुम्हाला भेट द्यावी जरूर वाटत असेल, त्यामुळे कॅप्शन जरूर वाचा, कारण इथे शांतता ही निवारा शोधत येते. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.